नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा स्वाध्याय 8.2 आपण बघत आहोत। बघा पहिला प्रश्न काय म्हणते, 1.2/7 गुणिले 1.3/7 हा गुणाकार पुढीलपैकी कोणत्या पदावलीत का आहे? म्हणजे कोणत्या पदावलीचं उत्तर आणि या आपल्या दिलेल्या गुणाकाराचं उत्तर सेम आहे असं काढायचे। मग पहिल्यांदा आपण ही पदावलीचा गुणाकार करूया। पहिल्या काय 7 1 7 7 7 आणि 2 9 9/7 हे काय आलं 9/7 आलेलं आहे। पुन्हा चला पुन्हा 7 1 7 आणि 3 10 हे काय आलं 10/7 आलं। आता ह्याचा गुणाकार काय येणार आहे 10 9 90 90/7 म्हणजे याचा गुणाकार काय येणार आहे 90/49। आता बघा कुणाचा गुणाकार 90/49 येते बघा। चला काय बेकबे बेकबे किती येणार 2/77 येणार। हे येणार आहे का नाही येणार, विषय संपला। 7 आणि 2 9 आणि 7 आणि 3 10 बघा 9 गुणिले 10 किती येते 90 म्हणजे 90/49 बघा ना 7 7 49 म्हणजे ऑप्शन बी मध्येच आपलं उत्तर आलंय, म्हणजे ऑप्शन बी। बाकीचे पण चेक करून घेऊ काय अडचण नाही। 2 आणि 1 3 3 गुणिले 1 किती 3 3/49 चला पुढं म्हणजे हे पण येणार नाही। पुन्हा 2 आणि 1 3 3 आणि 1 4 4/77 विषयच नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक बी आलाय। नेक्स्ट क्वेश्चन बघा मित्रांनो, काय दिले आपल्याला दोन कंस दिले, दोन कंसांचा गुणाकार करायचा आपल्याला। सिंपल, पहिला कंस सोडू दुसरा कंस सोडू आणि त्यांचा गुणाकार करू। बघा पहिल्या कंसात दिले तुम्हाला बेरीज आणि वजाबाकी, छेद समान आहेत, छेद समान असलं सरळ बेरीज आणि वजाबाकी करायची। 3 आणि 1 किती 4 4 वजा 2 किती 2 म्हणजे 2/5 आलेला आहे, छेद समान आहे। गुणिले आता मित्रांनो बघा कसं आहे, आपल्याला नवोदयचा पेपर द्यायचा आहे, तिथल्या तिथं आपल्याला कॅल्क्युलेशन आले पाहिजे, स्टेप कमी करायचा प्रयत्न करायचा, स्टेप कमी। बघा इथं वजाबाकी दिली मित्रांनो, मला सांगा मी 5 ला 45 करू शकतो, काय अडचण आहे का 5 ला 45 कसं करणार 5 9 45 म्हणजे मला इथं 9 न गुणावं लागेल, वरी पण 9 न गुणावं लागेल, काय अडचण आहे का नाही। बघा चला किती येते 9 दुनी 18 5 9 45 चला आणखी एक स्टेप ओढू काय अडचण नाही। 36 वजा 36/45 वजा 9 दुनी 18/45 काय अडचण आहे का नाही। चला हे 2 गुणिले 5 जसे असतं तसं हे गुणिले पुन्हा 36 मधून 18 गेली किती उरणार 18/45 काही कटतंय का आधी बघू आणि शेवटी गुणाकार करू। चला 9 दुनी 18 9 45 आता काय करायला बघा 2 गुणिले 2 आणि 5 गुणिले 5 चला बे दुनी 4 आणि 5 5 25 ऑप्शन मध्ये कुठे आहे बघा ऑप्शन बी मध्ये आहे। क्वेश्चन बघा मित्रांनो काय म्हणतो बघा, एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात एकच नैसर्गिक संख्या अंशामध्ये आणि छेदामध्ये मिळवली तर तयार होणारा नवीन अपूर्णांक डॅश डॅश डॅश। 2013 ला आला क्वेश्चन आहे, सगळ्यात भारी क्वेश्चन आहे मित्रांनो नवोदयचा। काय बघा एखाद्या दिलेल्या अपूर्णांकात, अपूर्णांक सांगितलं कंडिशन दिली आपल्याला काहीच नाही, तुम्ही कोणताही अपूर्णांक घेऊ शकता। मग मित्रांनो अपूर्णांकाचे मुख्यत्वे दोन प्रकार असतात, कोणते कोणते अंशाधिक अपूर्णांक आणि छेदाधिक अपूर्णांक। मग दोन्ही कंडिशन आपण तपासून बघूया। चला काय म्हणते पहिल्यांदा आपण अंशाधिक घेऊ, चला काय घेऊ 7/4 घेऊ, चला काय अडचण नाही। त्याच्यामध्ये काय मिसळायचं सेमच अंक अंशामध्ये मिसळायचा आहे आणि सेमच अंक छेदामध्ये। चला किती घेऊ 2 घेऊ, चला 2 घेतलं इकडे पण 2 घेतलं काय झालं 7 आणि 2 9 आणि 4 आणि 2 6। बघा आता कम्पेअर करून बघू, पहिला अपूर्णांकापेक्षा नवीन अपूर्णांक मोठा का छोटा बघा। कम्पेअर कसं करतो आपण, इकडल्या तिरका गुणाकार करायचा आणि ह्यांचा तिरका गुणाकार करायचा, ज्याचा मोठा आहे तो अपूर्णांक मोठा। चला 7 सकून 42 आणि 4 9 36 म्हणजे मित्रांनो अंशाधिक अपूर्णांक जेव्हा घेतला होता आपण तेव्हा पहिलाच अपूर्णांक मोठा व्हायलाय, पहिलाच अपूर्णांक मोठा व्हायलाय। आता छेदाधिक अपूर्णांक घेऊ, चला किती घ्यायचा चला किती 4 छेद आपण 9 घेऊ काय अडचण नाही। ह्याच्यामध्ये मिसळूया आपण, आता वरी किती मिसळले होते आपण 2 मिसळले होते, इथं 3 मिसळू काय अडचण नाही, कोणी पण मिसळ। 4 आणि 3 किती 7 आणि 9 आणि 3 किती 12। आता ह्याचं पण कंपॅरिझन करू, चला कंपॅरिझन करूया। 12 चोक 48 आणि 9 सत्ती 63। आता इथं कोणता मोठा झालाय नवीन अपूर्णांक मोठा झालाय बरोबर का, म्हणजे आपण सांगू शकतो का पहिल्यासारखा राहतो का राहत नाही। इकडं पहिला अपूर्णांक मोठा होता इकडे दुसरा अपूर्णांक मोठा झालाय, म्हणजे हे तर ऑप्शन येणार नाही। मूळ अपूर्णांकापेक्षा लहान असतो मूळ अपूर्णांकापेक्षा पण मोठा पण असतो,
म्हणजे हे पूर्ण वाक्य बरोबर आहे का? एकदम एक्स्ट्रीम स्टेटमेंट झाले, चुकीचं आहे. पुन्हा मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा असतो. मोठा असतो पण इथं लहान दाखवते, म्हणजे हे पण जमणार नाही. मग काय, मूळ अपूर्णांकापेक्षा मोठा व लहान असू शकेल. म्हणजे मोठाही असू शकतो, लहानही असू शकतो. मोठा म्हणजे मोठाही असू शकतो आणि लहानही असू शकतो. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक काय आलाय? डी. मित्रांनो काय म्हणते बघा, 4.1/2 अधिक 2.1/2 गुणिले कंसात 4.1/2 वजा 2.1/2. मित्रांनो सिंपल क्वेश्चन आहे. तुम्ही जर हे अपूर्णांकाच्या मदतीने करीत बसलात तर तुम्हाला खूप वेळ जाणार आहे. तिथल्या तिथं आपण एकदम इंटेलिजंट डिसिजन घेतलं पाहिजे. बघा सगळीकडे 1/2 1/2 1/2 आहे. 1/2 म्हणजे काय असते? 0.5. बघा 4.1/2 म्हणजे काय? 4.5 असते माहिती. चला 4.5 अधिक हे काय झाले? 2.5 झाले का नाही? बघा बरोबर आहे. चला पुन्हा हे 4.5 वजा 2.5 बरोबर आहे का? मला सांगा, काय अडचण आहे का तुला? चला 4.5 आणि 2.5 किती मित्रांनो? 4 आणि 2 6 आणि 1 7 बरोबर, गुणिले 4.5 वजा 2.5 किती? 2 म्हणजे 7 2 14 बरोबर आहे मित्रांनो. एवढं जर तुम्ही हे करीत बसला तर बेचूक 8 आणि 1 9 खूप लांब जात होतं की त्याला उत्तर 14 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी. त्याच्यानंतर पुढचं बघा काय आपल्याला पदावली दिली. एक इकडला सोडून घेऊ, इकडला सोडून घेऊ, पुन्हा गुणाकार करू. चला काय, दोघांचा छेद समान आहे, डायरेक्ट बेरीज करू. 4 आणि 4 8, 8/3 पुन्हा हे गुणिले इथं काय, दोघांचा छेद समान आहे किती? 1 आणि 1 2, 2/3. आता काही काटाकाटी होती का? तर कुठंच काटाकाटी होत नाही. चला गुणाकारात वरला गुणाकार वरी, खालला गुणाकार खाली. 8 2 16 आणि खाली 3 3 9. कुठे ऑप्शन क्रमांक? ऑप्शन क्रमांक सी. बघा मित्रांनो काय म्हणतंय, आपल्याला पदावली दिली, पदावली सोडवायची. काय अडचण आहे? काय नाही. पहिल्यांदा आपण मधला कंस सोडून घेऊ, पुन्हा त्याच्यात अधिक 1 करू आणि उत्तर काढू. चला काय, तर मध्ये गुणाकार दिलाय. गुणाकार म्हणलं वरला वरी गुणाकार, खालला खाली गुणाकार. चला 3 1 3 आणि खाली 2 2 4 अधिक 1 दिले. आता ह्याचं कसं करायचं मित्रांनो? बघा ऑप्शन कसे दिलेत आपल्याला. चला तिरपा गुणाकार करू. 4 1 4 हे 3 ला 3 राहणार बरोबर, आणि हे 4 1 4 आणि खाली छेदस्थानी 4 बरोबर का मित्रांनो? बघा नाही ते 1 च्या खाली काही नसतं म्हणजे काय असते? 1 असते. 3 1 3 4 1 4 आणि छेदस्थानी 4 1 4. काय आलं मित्रांनो? 4 आणि 3 7 हा छेदस्थानी 4. आता पर्यायामध्ये 7/4 आहे कुठं? नाही. मग काय करायचं? त्याला पूर्णांक अपूर्णांकात करू. 4 1 4 उरले 3/4 म्हणजे ऑप्शन क्रमांक डी आलेला आहे. मित्रांनो हे इथल्या इथं पण उत्तर येतं बघा. 1 पूर्णांक होता आणि 3/4 होतं, म्हणजे आपण डायरेक्ट डी पण लिहू शकत होतो. चला पुढला प्रश्न. दोन संख्यांची बेरीज 15/6 आहे. जर एक संख्या 7/6 असेल तर दुसरी संख्या कोणती? मित्रांनो तुम्हाला माहिती आहे, दोन संख्यांची बेरीज दिली आणि एक दुसरी संख्या दिली, आपल्याला कोणती एक संख्या दिली तर त्या बेरीजतून आपण ती संख्या वजा करतो आणि आपली पहिली संख्या येऊन जाते. सोपं, एवढंच सोपं आहे. मग चला काय करू, बेरीज किती? 15/6 आणि संख्या कोणती दिली? 7/6 वजा करून टाकायचं. 7/6 वजा केली. बघा दोघांचे छेद समान आहेत, दोघांचे छेद समान असले काय, अंशांची वजाबाकी करा. 15 वजा 7 किती? 8/6. पर्यायात आहे का 8/6? बघा पर्यायात 8/6 नाही, याला रिड्यूस करून बघू. 2 8 2 6 मग काय आलं? 4/3 आलेलं आहे. आहे का 4/3? आहे. पर्याय क्रमांक ए. धन्यवाद.